Today we see the arc length and area of a sector. Arc, this is the circle of radius small r. O is the center of a circle. Angle AOB is central angle, that is its measurement is theta. Shaded portion is the sector. We have to find the area of a sector. Here S is the arc length. लेंथ ऑफ ए आर्क, ही जी आर्क एवढी आर्क आहे त्याची लेंथ किती आहे यस. तर यस लेंथचे त्याचा फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा आणि एरिया ऑफ ए सेक्टर फाइंड आउट करायचा. तर एरिया ऑफ ए सेक्टर जसा हा सेंट्रल अँगल इन्क्रीज होईल तसं एरिया ऑफ सेक्टर काय होणार आहे इन्क्रीज होईल. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल एरिया ऑफ ए सेक्टर इज प्रपोर्शनल टू द सेंट्रल अँगल थिटा. याच्याशी काय आहे प्रोपोर्शनल आहे. मग एरिया ऑफ सेक्टर एरिया पण येणे डिनोट करू इज प्रोपोर्शनल टू सेंट्रल अँगल थिटा. सेंट्रल अँगल थिटा ते प्रोपोर्शनल आहे. Therefore we can write as a theta upon complete rotation घेतला एवढा थिटा आहे आणि पूर्ण कंप्लीट रोटेशन म्हणजे काय होणार आहे अँगल सेंट्रल किती होणार आहे 2 पाय होईल 2 पाय. मग इट इज इक्वल टू कशाशी प्रोपोर्शनल आहे हा एरिया ऑफ सेक्टर ह्या सेंट्रल अँगलशी प्रोपोर्शनल आहे. मग थिटाच्या करस्पॉन्डिंग सेक्टर कोणता आहे त्याचा एरिया आपण येणे डिनोट केलेला आहे ए आपण. आता इथं 2 पाय घेतला आपण म्हणजे कंप्लीट रोटेशन घेतलं. मग कंप्लीट रोटेशन साठी किती एरिया येणार सर्कलचा एरिया येणार पूर्ण म्हणजे एरिया ऑफ ए सर्कल. कारण 2 पाय एवढा अँगल आहे हा सेंट्रल म्हणजे तेवढा सेक्टर म्हणजे सर्कलचा एरिया होईल म्हणजे एरिया ऑफ सर्कल येणार. देअरफॉर काय लिहिता येईल आपल्याला थिटा अपॉन 2 पाय इट इज इक्वल टू ए अपॉन सर्कलचा एरिया. हा रेडियस आहे आणि सर्कलचा एरिया आपल्याला माहिती आहे किती आहे पाय आर स्क्वेअर. मग देअरफॉर पाय व्हॅल्यू गेट कॅन्सल आणि आर स्क्वेअर इकडे आणता येईल म्हणजे न्यूमरेटरला येणार. एरिया इक्वल टू काय येणार मग ए इक्वल टू थिटा इंटू आर स्क्वेअर अपॉन किती राहतं मग 2 पाय गेट कॅन्सल. मग देअरफॉर ए इक्वल टू काय लिहिता येईल 1/2 इंटू आर स्क्वेअर इंटू काय थिटा असं लिहिता येईल आपल्याला. हा काय फॉर्म्युला मिळाला एरिया ऑफ ए सेक्टर इट इज इक्वल टू 1/2 इंटू आर स्क्वेअर इंटू थिटा किंवा 1/2 थिटा आर स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल. लक्षात राहायला हे सोपं आहे. एवढा सेक्टरचा एरिया मिळाला आपल्याला हा फॉर्म्युला. आता लेंथ काढायचे लेंथ ऑफ ए सेक्टर. लेंथ कशी इन्क्रीज होणार आहे आता ही लेंथ आहे कशी इन्क्रीज होणार आहे ते सुद्धा काय सेंट्रल अँगलशी कसं आहे प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच मग आपल्याला काय लिहिता येईल इथं जेवढा अँगल आहे त्यानुसार लेंथ राहणार. एवढा अँगल केला तर मग इकडं लेंथ एवढी येणार ही लेंथ होईल त्या आर्कची लेंथ. आणखीन वाढवला तर पूर्ण सर्कलची लेंथ येणार. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला लेंथ ऑफ ए आर्क. सेंट्रल अँगल वाढला तर आर्कची लेंथ सुद्धा वाढणार आहे म्हणजे प्रोपोर्शनल म्हणता येईल. लेंथ ऑफ आर्क इज प्रोपोर्शनल टू सेंट्रल अँगल थिटा. सेंट्रल अँगलशी प्रोपोर्शनल आहे. मग देअरफॉर काय लिहिता येईल थिटा जर अँगल घेतला आणि आपण कंप्लीट अँगल म्हणजे कंप्लीट रोटेशन 2 पाय तर थिटाची करस्पॉन्डिंग लेंथ आपण कशाने डिनोट केलेलं आहे फिगरमध्ये एवढी लेंथ यस ने डिनोट केलेलं आहे. यस आपण 2 पाय अँगल घेतलेला आहे म्हणजे कंप्लीट 1 रोटेशन. तर मग पूर्णपणे काय इथून तर समजा इथपर्यंत 1 कंप्लीट रोटेशन म्हणजे इथून स्टार्ट झालं तर एवढी लेंथ येणार म्हणजे सर्कलची लेंथ कंप्लीट म्हणजे सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल. एवढे येणार.
मग देअरफॉर काय ना थिटा अपॉन 2 पाय इट इज इक्वल टू एस अपॉन किती 2 पाय आर एवढा फॉर्म्युला येतो. हा पाय काय होईल कॅन्सल होईल, 2 सुद्धा काय होणार आहे कॅन्सल होईल आणि आर इकडं आणताय. मग काय येतं आर इंटू किती येतं थिटा येतं एस इक्वल टू देअरफॉर लेंथ ऑफ ए आर्क इक्वल टू काय येतं एस इक्वल टू आर इंटू थिटा. हा फॉर्म्युला मिळाला. म्हणजे लेंथ ऑफ आर्क इट इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल, रेडियस इंटू काय सेंट्रल अँगल थिटा इंटू सेंट्रल अँगल आणि एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू काय एरिया ऑफ सेक्टर इट इज इक्वल टू 1/2 इंटू रेडियस स्क्वेअर इंटू थिटा. आता आपण एरिया ऑफ सेक्टर ए इक्वल टू काय 1/2 इंटू आर स्क्वेअर कसा लिहिता येईल आर इंटू आर असं लिहिता येईल आपल्याला आणि इंटू काय हा थिटा आर स्क्वेअर आपण असं लिहिला. आर इंटू थिटा काय आहे यस आहे म्हणजे 1/2 इंटू आर इंटू काय यस. जर लेंथ ऑफ आर्क माहिती असेल तर आपल्याला काय काढता येतं आर इंटू यस अपॉन 2 यांनी काय करता येतं एरिया फाइंड आउट करता येतं. जर सेंट्रल अँगल नसेल माहिती लेंथ ऑफ आर्क माहिती असेल आणि रेडियस माहिती असेल तर आर इंटू यस अपॉन 2 ने काय करता येईल आपल्याला सेक्टरचा एरिया फाइंड आउट करता येईल. हे फॉर्म्युले मिळाले. एरिया ऑफ ए सेक्टर इक्वल टू काय 1/2 इंटू आर स्क्वेअर इंटू थिटा, लेंथ ऑफ आर्क इक्वल टू काय आर इंटू थिटा आणि ऑल्सो एरिया ऑफ ए सेक्टर लेंथ ऑफ आर्कच्या फॉर्ममध्ये हे इक्वल टू काय आर इंटू एस अपॉन काय 2 हे फॉर्म्युले मिळाले. आणि याच्या आधारावर एक्झाम्पल पाहू आपण. तर एक्झाम्पल आहे पहिलं द डायमीटर ऑफ अ सर्कल इज 14 सेंटीमीटर. सर्कलचा डायमीटर 14 सेंटीमीटर आहे म्हणजे डी दिलेला आहे आपल्याला किती 14 सेंटीमीटर एवढं दिलेलं आहे. फाइंड द लेंथ ऑफ द आर्क, लेंथ ऑफ आर्क काढायचा आपल्याला यस फाइंड आउट करायचं. सबटेंडिंग अन अँगल ऑफ 54 डिग्री ॲट द सेंटर. 54 डिग्री एवढा सेंट्रल अँगल आहे आणि आणखीन एक इथं एक सांगायचं राहिलं हा जो थिटा आहे तो कशामध्ये आहे रेडियन मध्ये. थिटा इज इन रेडियन, थिटा इज इन रेडियन. इथला सुद्धा हा थिटा यातला सुद्धा काय थिटा इज इन रेडियन, इज इन रेडियन, रेडियन मध्ये आहे. मग डिग्री मध्ये दिलेला असेल तर काय करायचं अगोदर थिटा रेडियन मध्ये कन्वर्ट करायचा. मग इथं आपल्याला थिटा दिलेला आहे हिअर दिलेलं काय आहे डी दिलेलं आहे 14 सेंटीमीटर. मग त्याच्यावरून आपल्याला रेडियस मिळेल. रेडियस ही डायमीटरच्या कशी असते हाफ असते म्हणजे मग किती येणार आहे 7 सेंटीमीटर येणार. आणि थिटा 54 डिग्री आहे तर ते काय करायचं रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. आपण कन्वर्जन पाहिलेलंच आहे 54 इंटू पाय बाय काय 180 कशात कन्वर्ट होतं रेडियन मध्ये कन्वर्ट होतं. मग 54 अपॉन 180 किती व्हॅल्यू येणार आहे 9 चा भाग जाईल इथं 20 येतं. पुन्हा आणखी कितीचा भाग जाणार आहे 2 चा जाईल इथं वरती 3 आणि खाली किती 10. 3 पाय बाय 10 एवढा जाणार आहे 3 पाय बाय 10 रेडियन एवढा थिटा येतो. आणि आपल्याला काय विचारलं लेंथ ऑफ ए आर्क विचारलं. देअरफॉर एस इक्वल टू काय फॉर्म्युला आहे एस इक्वल टू आर इंटू काय थिटा. आर किती आहे 7 थिटा किती आलं 3 पाय बाय 10. इथं काय भाग जात नाही मग किती येणार आहे इट इज इक्वल टू 21 पाय बाय 10 एवढी व्हॅल्यू येणार आहे. पायची व्हॅल्यू टाकू आपण 22/7 एवढी पायची व्हॅल्यू टाकता येईल आपल्याला म्हणजे मग 7 काय होईल कॅन्सल होईल 21 इंटू 21/10 इंटू काय 22/7 म्हणजे वरती किती राहतं 3 इंटू तिथं काय भाग जाईल वरती 11 राहील
आणि इकडे किती 5, इकडे किती 3, म्हणजे किती येतं 33/5 एवढं लेंथ ऑफ आर्क येईल. आणि कशामध्ये येणार आहे सेंटीमीटर मध्ये येणार, डिवाइड करता येईल 6 पॉईंट किती येणार आहे 6 चा भाग जाईल 6.6 सेंटीमीटर, किंवा मग असा आन्सर ठेवलं तरी चालेल किती 21π/10 सेंटीमीटर. ह्या फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला लिहिता येईल. मग इथं 33 ला जर 5 ने आपण डिवाइड केला तर किती आता 6.6 सेंटीमीटर एवढा काय येतं लेंथ ऑफ आर्क. हे इकडं लिहिते S = 33/5. 5 ने डिवाइड केल्यावर 6 चा भाग जाईल, परत 6 चा भाग जाईल, हे सेंटीमीटर एवढी काय लेंथ ऑफ आर्क आला. हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता नंतरचं एक्झाम्पल पाहू. तर पुढचं एक्झाम्पल काय आहे, इन अ सर्कल ऑफ रेडियस 12 सेंटीमीटर. सर्कल आहे, त्या सर्कलची रेडियस किती आहे 12 सेंटीमीटर, म्हणजे आर दिलेला आहे आपल्याला 12 सेंटीमीटर. An arc PQ subtends an angle of 30 degree at the center. सेंटरला 30 डिग्री अँगल आहे, म्हणजे थिटा आपल्याला दिलेला आहे 30 डिग्री. फाइंड द एरिया बिटवीन द आर्क PQ अँड कॉर्ड PQ. आर्क PQ आणि कॉर्ड PQ मधील एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर मग काय करता येईल, समजा आता हे दिलेलं आहे आपल्याला आणि फिगर काढावं लागेल. सेंट्रल अँगल किती आहे थिटा, कॉर्ड काय आहे PQ. मग ही कॉर्ड PQ आहे आणि आर्क ही PQ. सेंट्रल अँगल किती मेक करताय थिटा एवढा मेक करताय, म्हणजे 30 डिग्री एवढा अँगल मेक करताय. समजा वो एक आहे सेंटर आहे आणि आपल्याला कशातला काढायचंय फाइंड द एरिया बिटवीन द आर्क PQ अँड कॉर्ड PQ. आर्क PQ ही आर्क PQ आणि कॉर्ड PQ ही कॉर्ड PQ यांच्यामधील एरिया, म्हणजे आपल्याला हा एवढा एरिया काढायचा, हा शेडेड पोर्शन. म्हणजे मग सेक्टरचा एरिया मधून काय ह्या ट्रायंगलचा एरिया सबट्रॅक्ट करता येईल. मग इथून काय करू आपण ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी याच्यावरती परपेंडिक्युलर ड्रॉ करू. म्हणजे इथे किती राहणार 90 डिग्री, हा 30 डिग्री, मग इथला किती अँगल येणार आहे 60 डिग्री. मग आपण 30, 60, 90 डिग्रीचा थेरम पाहिलेला आहे ते यूज करता येईल. हा आर किती आहे 12 सेंटीमीटर, म्हणजे OP = OQ किती आहे 12 सेंटीमीटर. आणि सेक्टरचा एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे 1/2 × r² × काय थिटा. मग हा थिटा आपल्याला काय करावं लागणार आहे रेडियन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. π/180 ने मल्टिप्लाय करायचं, मग किती येणार आहे π/6 रेडियन एवढा अँगल येतो. मग देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर, सेक्टर कोणता आहे OPQ, OPQ हा सेक्टर आहे. तर इट इज इक्वल टू किंवा नसतो एरिया ऑफ सेक्टर असे येणे नसतो आणि 1/2 × r² × थिटा. 1/2 × r² किती आहे 12² आणि इंटू थिटा किती आहे π/6. तर 144/12 होईल, ते आपण किती 12 12 म्हणजे एक 12 कॅन्सल होईल, 12π एवढे येणार असंच ठेवू आपण आणि नंतर व्हॅल्यू टाकता येईल. नंतरचं आहे हिअर एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचं. तर त्यासाठी ड्रॉ PR लिहू किंवा PM काही लिहा. ड्रॉ PR परपेंडिक्युलर टू काय OQ असं कन्सिडर केलं. देअरफॉर इन ट्रायंगल OPR हिअर काय येणार आहे 30 डिग्रीच्या ऑपोजिट साइड हायपोटेनसच्या कशा असते हाफ, हा 90 डिग्री अँगल आहे, म्हणजे हे काय राहणार आहे हायपोटेनस राहील
हे 30 डिग्रीच्या ऑपोजिट साईड म्हणजे काय आपल्याला पी आर मिळालं. मग पी आर इक्वल टू काय 30 डिग्री अँगलच्या ऑपोजिट साईड हायपोटेनसच्या हाफ राहते. पी आर इक्वल टू इथं वाटलं तर अँगल ओ लिहू आपण. अँगल ओ इक्वल टू 30 डिग्री आणि अँगल आर किती आहे 90 डिग्री. मग देअरफॉर काय लिहिता येईल पी आर इक्वल टू 1/2 इंटू काय ओ पी असं लिहिता येईल. का ऑपोजिट साईड ऑफ काय 30 डिग्री आहे. नाही दिलं कारण तरी चालेल. आणि 1/2 इंटू ओ पी किती आहे 12. पी आर इक्वल टू किती येणार आहे 6 मिळालं आपल्याला. हे पी आर 6 मिळालं. मग हा बेस घेता येईल ओ क्यू आणि हे काय हाईट. त्याच्यानुसार आपल्याला काय मिळेल एरिया मिळेल. देअरफॉर एरिया ऑफ ए ट्रायंगल ओ पी क्यू इट इज इक्वल टू 1/2 इंटू बेस किती आहे ओ क्यू आणि इंटू हाईट किती आहे पी आर आणि इट इज इक्वल टू 1/2 इंटू ओ क्यू किती आहे 12 आणि हाईट किती आहे 6 म्हणजे किती राहतं 3 आणि 36 येणार आहे. इथे व्हॅल्यू टाकू आपण कारण इकडं पूर्ण पायच्या फॉर्ममध्ये नाही आहे. इथं 12 इंटू 3.14 ही व्हॅल्यू टाकू. तर मल्टिप्लाय केल्यानंतर किती येतं 37.68 काय येणार आहे सेंटीमीटरच्या फॉर्ममध्ये सेंटीमीटर स्क्वेअर एवढा एरिया येणार. इथं सुद्धा सेंटीमीटर स्क्वेअर येणार. आणि देअरफॉर रिक्वायर्ड एरिया म्हणजे यातला एरिया आर्क आणि नंतरचं कॉर्ड यांच्यामधील एरिया. रिक्वायर्ड एरिया किंवा शेडेड एरिया इट इज इक्वल टू काय येणार आहे एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल ओ पी क्यू. आणि दिस इज इक्वल टू सेक्टरचा एरिया किती मिळालेला आहे 37.68 मायनस 36. तर 37 मधून 36 गेला 1 येणार 1.68 सेंटीमीटर स्क्वेअर एवढा काय येणार आहे एरिया येणार. हे झालं त्यातील एक्झाम्पल आणि बाकीचे एक्झाम्पल आपण काय करू नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.